इकडे सरकार मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देऊ असे म्हणत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची भाषा करून चूक करून पाहत आहे। राज्य मागास आयोगाला मराठा समाजाचा ओबीसींच्या यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार आहे, दुसरीकडे कुठलेही आरक्षण देण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार नाही। मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण द्यायचे असल्यास मराठा समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये टाकावेत। आयोगाच्या इम्पिरिकल डाटाप्रमाणेच ओबीसी आरक्षण 50%च्या वर वाढविण्यात यावे आणि भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युल्याप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून कुणबी मराठा यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे। सरकारने दुसरा कुठलाही निर्णय घेतल्यास तो न्यायालयात टिकणार नाही। मराठा समाजाची ती घोर फसवणूक होईल अशी चर्चा शहरात सध्याला सुरू आहे। सरकार एकीकडे सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण देऊ आणि दुसरीकडे चुका करत आहे। जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे, दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही। त्यामुळे सरकार परत चूक करत असेल तर हा मराठ्याची खोर फसवणूक होईल।